तूळ राशी मार्च 2026 तुमच्यासाठी साधा महिना नाही. या महिन्यात काही मोठे निर्णय, काही अनपेक्षित घडामोडी आणि एक अशी संधी येणार आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते. मार्चमध्ये नेमकं काय घडणार आहे, कोणत्या तारखा महत्त्वाच्या आहेत आणि कोणती चूक टाळायची आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मार्च 2026 हा महिना तूळ राशीसाठी संतुलन, निर्णय क्षमता आणि नातेसंबंधांमध्ये महत्त्वाचे बदल घेऊन येणारा आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे या महिन्यात सौंदर्य, आकर्षण आणि संवाद यांची ताकद तुमच्यात जास्त जाणवेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, तुमचं मत विचारतील आणि काही ठिकाणी तुम्हाला मध्यस्थीची भूमिका घ्यावी लागेल. मात्र प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. महिन्याच्या सुरुवातीला 1 ते 7 मार्च दरम्यान काही निर्णय प्रलंबित राहू शकतात. कामात थोडी अनिश्चितता जाणवेल, पण 8 मार्च नंतर परिस्थिती स्पष्ट होऊ लागेल. 12 ते 20 मार्च हा काळ विशेष महत्त्वाचा आहे. या काळात करिअरमध्ये मोठी संधी, नवीन ऑफर किंवा पदोन्नतीचा योग आहे. जे लोक क्रिएटिव्ह क्षेत्रात, फॅशन डिझाईन, मीडिया, कायदा किंवा कन्सल्टिंगमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा महिना विशेष अनुकूल आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी भागीदारीत फायदा होऊ शकतो. नवीन करार करण्यापूर्वी सर्व अटी नीट तपासा. 18 मार्च नंतर अचानक एखादी मोठी डील मिळण्याची शक्यता आहे. मात्र निर्णय घेताना भावनेपेक्षा तर्काला महत्त्व द्या. आर्थिक बाबतीत मार्च महिना स्थिर पण सावध राहण्याचा आहे. 10 ते 18 मार्च दरम्यान धनलाभाचा योग आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मात्र 22 मार्च नंतर अनावश्यक खर्च वाढू शकतो. लक्झरी वस्तूंवर खर्च करण्याची इच्छा होईल, पण बजेट सांभाळा. प्रेम आणि वैवाहिक जीवनात हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. जोडीदाराशी संवाद सुधारेल. 14 मार्च नंतर नात्यात गोडवा वाढेल. अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेम संबंध सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र घाई करू नका. काहींसाठी जुने नाते परत जुळण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या बाबतीत काही मतभेद निर्माण होऊ शकतात, पण तुमच्या शांत स्वभावामुळे ते मिटतील. 20 मार्च नंतर घरात आनंदाची बातमी मिळू शकते. छोटा प्रवास किंवा कौटुंबिक कार्यक्रमाचा योग संभवतो. आरोग्याच्या दृष्टीने त्वचा, कंबरदुखी किंवा हार्मोनल असंतुलन जाणवू शकते. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करा. मानसिक शांततेसाठी संगीत, ध्यान किंवा प्रार्थना उपयुक्त ठरेल. आध्यात्मिकदृष्ट्या हा महिना अंतर्मुख होण्याचा आहे. शुक्रवारी देवी लक्ष्मी किंवा महालक्ष्मीची पूजा करा. ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 21 वेळा जपा. घरात स्वच्छता आणि सुगंध ठेवा. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो, जो तुमच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्याला नवीन दिशा देईल. संतुलन आणि संयम राखलात तर मार्च 2026 तूळ राशीसाठी यश, प्रगती आणि नातेसंबंधांमध्ये स्थैर्य घेऊन येईल.